यहां से इस तंबू से सुरंग शुरू होगी इस बुरुज तक। वक्त नहीं है हमारे पास। उस फिरंगो जी की लाश हम देखना चाहते हैं। या खुदा, ये सुरंग कब पूरी होगी? इस धमाके की गूंज जब आलमगीर सुनेंगे तो कहेंगे, वाह नवाब साहब वाह, कितने काबिल हो आप। सिद्धी फारच खुश आहे राजे। वाचणारच की, त्याच्या मनासारखं झालं हेच तर हवं होतं त्याला। राजेजी आणि सिद्धीची भेट पडल्यावर सिद्धीची फौज ईद मनवते। सगळे सरदार आनंदाने नाचतायत। ते तर होणारच गंगाधर पंत, पण आम्हाला आश्चर्य या गोष्टीचं वाटतंय की सिद्धी एवढ्या सहजासहजी भेटीसाठी तयार झाला कसा? सहज कुठला वर आज, त्याचा हेतू हा असणारच। नाही बंदल, म्हणजे सिद्धी स्वतःहून सफेद निशाण दाखवतो। अफजल खानाचा एवढा धडा समोर असतानाही तो भेटीला तयार होतो। हो, म्हणजे विचार करण्यासारखी गोष्ट आहे की तो कोणत्याच अटी टाकत नाही। शिवाय त्याच्या मनात कोणतीही शंका नाही, निर्धास्त आहे तो। गंगाधर पंत, याची दोन कारणं असू शकतात। एक तर त्याची फौज खरोखर कंटाळली आहे, किंवा त्याला आपल्याशी दगा करायचा आहे। राज, हे दुसरं कारण असू शकतं। म्हणजे सिद्धी जोहरला आपल्या बरोबर दगा करायचा आहे? होय, त्याशिवाय काय एवढ्या पावसात तो चिटकून बसलाय? तेही आहेच, पण आपण त्याचे हे जे सरदार फितूर केले, शिवाय हा जो भ्रम तयार केलेला आहे, त्यालाही तो वैतागला असेलच की। तेही असू शकतं। नाहीतर शाहिस्ते खानाची भीती नसेल ना त्याला? पंत, ती भीती तर आहेच, पण त्याचबरोबर आणखी एक भीती आहे। मोहीम एवढी लांबली म्हणून अली आदिलशहानं त्याच्यावर दबाव टाकला असणार, आणि म्हणूनच सिद्धी जोहर एवढ्या पावसात सुद्धा आपल्या भेटीसाठी तयार झाला। म्हणजे पाऊस उघडण्याची तो वाट बघत नाहीये। राजे, राजे, भेटीची सगळी तयारी झाली राजे। उत्तम। राजे, आपण सांगितल्याप्रमाणे 500 मावळा तयार ठेवलाय। पहाटेच्या अंधारात तोच मावळा जंगलात दबा धरून बसल। शाबास। शिवा, जी राजा। तू तयार आहेस ना? मी आपल्या आज्ञेची वाट बघतोय राजा। राजा, मी भेटीची जागा बी बघून आलोय। हुजूर। हाँ मसूद, मुलाकात की जगह देख ली? जी हुजूर। बहुत खूब। इंतजाम तो ठीक है ना? इंतजाम एकदम पुख्ता है हुजूर, और जगह तो ऐसी चुनी है कि जहां से हमारे सिपाही आप पर नजर रखेंगे। मुझे तुमसे यही उम्मीद थी। तीरंदाज। हुजूर, फजर से पहले ही हमारी 1000 की फौज चल पड़ेगी और मुलाकात के इलाके पर जगह बनाकर छिप जाएगी। नहीं, तहज्जुद के बाद निकलना।
क्योंकि सुबह के उजाले में हमारे सिपाही दिखाई देंगे। जी हुजूर, जो हुक्म। मैं मुलाकात से कुछ दूरी पर तीरंदाज छिपाऊंगा जो सिवा पर निशाना लगाकर बैठेंगे और वो आपके एक इशारे का इंतजार करेंगे। बहुत खूब। लेकिन हुजूर, लेकिन क्या? हुजूर उस दगाबाज सिवा को आप 100 हाथ दूर रखिए। सुना है बहुत दूरी की छलांग लगाता है जालसाज। बहुत ही बेतुकी बातें फैलाई गई है इस सिवा के बारे में। लेकिन हुजूर, हाँ हाँ, जानते हैं। सच हो या झूठ, हम खबरदारी रखेंगे। और हुजूर, वो सिवा वहां मसलत करने नहीं आ रहा है, वो हमला करने की जरूर कोशिश करेगा। हम कौन से सुलह करने जा रहे हैं? मौका देखकर आपके इशारे पर हमला बोल देंगे। ये दुरुस्त होगा। लेकिन हुजूर, आपका इशारा क्या होगा? हमारे समझौते के मुताबिक हम दोनों के हाथों में सफेद रुमाल होगा। मैं सिवा का रुख और सही वक्त देखकर अपना रुमाल जमीन पर गिराऊंगा और यही होगा यलगार का इशारा। बाजीराज तुम्ही? वय अहो काय चाललाय यो घोळ? कसला घोळ? तो मसूद किल्ल्यावर गेलता, काही हशंबी होते संगट. कोणी सांगितलं? कोणी कशा सांगाय पाहिजे? आम्हास डोळं नाहीत का? हे बघा, आपण मराठमोळं, इमानदार, खाल्ल्या मिठाला जागणार. आदिलशाहीनी सांगितलं म्हणून सिद्धी बरोबर आलो. अहो आम्ही तर आता गस्त बी घालायला लागलोय. अहो काय चाललंय हे? अहो काय चालणार? तर आपण इमानदारी करायची आणि ह्यांनी दुश्मनाची दिलजमाई करायची. अहो आता तुमचे सिद्धी साहेब आणि राजे यांच्यात गुप्त सुलूक होणार आहे. सिद्धी साहेबांनी तसा निरोप पाठवलाय. निरोप? आणि तो कसला? भेटीच्या आग्रहाचा निरोप, दुसरा कोणता? मग राजेंनी सिद्धी साहेबांना नजराने पाठवले. भरपूर. तुम्ही कशी मूळ आदिलशाहीतली माणसं. सिद्धी म्हणजे आदिलशाहीवर मुळात खफा असलेले, लोभी, नजराण्याच्या लोभानं शब्द फिरवू शकतात. अर्थात अशी माणसं असणारच आहे तर दुनिया कशी चालणार? जी काहीतरी लबाड घबाड सुरू आहे. शिवाजी संगट काहीतरी सौदा चाललाय ह्यांचा आपल्या माघारी. सही कहा बाजी। सिद्दी जोहर और सिद्दी मसूद के बीच में कुछ गुफ्तगू हो रही है। बघा बघा, यांची उद्या भेट ठरली बी. या खुदा, अब क्या करोगे आप केदार जी? हे उद्याच कळल तुम्हासनी. तुम्ही फक्त माझ्या मसलतीत राहा. मतलब आपली फौज तयार ठेवा. त्या सिद्धीला जा विचारणार हाय म्या. उद्या बघाच त्या पन्हाळ्याच्या रानात वणवास पेटवतो. आपल्या जवळची वेळ संपत आली. बिल्कुल. आता आर या पार. आज जिजाबाईचा राजगडावरचा शेवटचा दिवस.
इन्शाअल्लाह. खरंच शेवंत आज काय तू सोक्ष मोक्ष लावूच. तमाम रहतेची आऊस आहे. भेज देंगे जहन्नुम. चल. रफीक, रफीक, काय घाबरलास? नाही, जरा वेळासाठी मौतचा दीदार झाला. झाला असेल, पण आता हकीकत मध्ये बघ. रामजी, मला हे विजापूरला जाऊन माझा बेटा, मी त्याच्या बिगर राहू शकत नाही. चल. अहो काय विचारतोय आम्ही, आम्हाला उत्तर हवंय. जी. अहो नुसतं जी जी काय करताय? अहो साहेब, कोणाला सांगून गड उतार झाल्या होत्या? बरं गड उतार झाल्या त्या झाल्या, आम्हाला तशी वर्दी द्यायला नको? तुम्ही सदरेवर नव्हतात. पण शामराज पंत होते की नाही? मोरो पंत होते, अनाजी पंत होते. कोणा एकाच्या कानावर घालायचं? अहो आज परिस्थिती कशी आहे माहितीये ना तुम्हाला? गनीम आजूबाजूला फिरतोय. हर एक दगडाखाली विंचू सापडावा तसा गनीम हर एक गोळ्यात दडून बसलाय. मग हे आम्हाला कळायला नको का? हे बघा, आऊसाहेब त्यांच्या कामात असतात, पण आपण नजर ठेवायला हवी. पण नाहीच. शिवाय आऊसाहेब एकटे गड उतार झाल्या नाहीये, त्यांच्यासोबत राणूबाई साहेब आहेत. परंतु सोबत पथक आहे. हे सगळं मला कळायला हवं की नाही? पण नाहीच. मामा, भुयाराच्या समोरच हशम गस्तीवर आहे. कापड घाल तू त्याची. होय मामा. रामजी, काय झालं? अगं जरा दामाने शेवंत. दम घ्यायचा तो आता कट्यारीला रगत लावूनच. शेवंता शेवंता म्हणजे शेवट. चल. कुठं? हत्ती जिजाबाई गड उतार झालीये, आणि सोबत ती छोटी पोर रानूबाई बी आहे. मावळ पण असते की दिमतीला? नाहीये, मोजकीच लोक आहेत. अरे वा, म्हणजे ह्यो तो मौका आहे. इन्शाअल्लाह चांगला मौका आहे. आता काम तमाम करायचंच. जिजाबाईला खुदा हाफिज करून विजापूर. मामा, देख जरा हुशारीनं. होय. तंबूच्या आत खोदकाम. छडा लावायला पाहिजे. कौन है तू? और यहाँ पर क्या कर रहे हो? तू आमच्या फौजेतला नाहीस. नवीनच. नया हूँ हुजूर, मैं यहाँ पे गाजी साहब की फौज में. तो फिर यहाँ पर क्या कर रहे हो? वो गाजी साहब ने कहा था जाओ और शामियाने में देख कर आओ. खुदाई काम कहाँ तक आया? शामियानात खुदाई काम चाललंय.
याची खबर तर फक्त मला, नवाब साहेबांना आणि कारतलब खानला होती. कोण आहेस तू? मराठा? मैं सच बोल, नहीं तो सच कसम से गाजी साहब को पता है. जासूसी करता है. तेरी हिम्मत कैसे हुई? रुक जाओ, जाने दो उसे. अगर वो जाकर सुरंग की बात बता देगा तो? नाही सांगणार. तो जखमी आहे आणि घाबरलाय, आणि तो ज्या दिशेने पळत गेलाय तिथे सर्वत्र आपली गस्त आहे. तिथून तो फिरंगोजी पर्यंत पोहोचू शकणार नाही. चलो अपने काम पे लगो.